श्री गणेशाय नमः. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेणती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली. पंचाक्षरी आणोनी त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउटी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देते उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रींचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रींचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहुनिया स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझे धरुनी कामना कोणी येताची दर्शना. त्यांचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खूण सांगती. ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्यावेळ तो नसेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निजसुता ते पाहोनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरती होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी. समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी. वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहेत्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजाण लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी.
त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरूनी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलिती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.